बातमी महत्त्वाची। राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेसंदर्भातील सुनावणीला राहुल गांधी यांनी व्हीसीद्वारे हजेरी लावली। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे। तुम्ही याचिका दाखल केलेली होती, सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणाच्या विरोधामध्ये ही याचिका होती। आज न्यायालयाने जामीन देताना काय म्हटलेलं आहे, कोणत्या अटी आणि शर्ती यामध्ये घातलीत का? सन्माननीय न्यायालयाने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहुल गांधी यांना जामीन दिलेला आहे आणि जामीन देताना आम्ही एक अट घातली होती की हा जो खटला आहे तो संपेपर्यंत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत एकही वक्तव्य करू नये। ती अट घातल्यानंतरच त्यांना जामीन देण्यात यावा, तर ती अट सन्माननीय न्यायालयाने मान्य केलेली आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहुल गांधींना जामीन देण्यात आलेला आहे। सत्र न्यायालयात जर आव्हान दिलं गेलं त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयात जर आमचं म्हणणं धुडकावून लावलं तर नक्कीच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तरी देखील आमची जायची तयारी आहे, कारण या देशात न्यायपालिकेपेक्षा कुठलीही व्यक्ती ही मोठी नाही आहे हे याद्वारे सिद्ध होईल। ज्या अर्थी आता राहुल गांधीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काय होईना यावं लागलं, याचाच अर्थ हा आहे की संविधानानुसार जी आपली व्यवस्था निर्माण झालेली आहे त्यात न्यायपालिका देखील येते आणि न्यायपालिका जे सांगेल तसं मानावं लागतं, तुम्हाला यावं लागतं। तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असा, पंतप्रधान असा, गृहमंत्री असा, पण न्यायालयाचा तुम्हाला अवमान करता येत नाही, टाळमटाळ करता येत नाही। कॅमेरा पर्सन प्रसाद सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।